ज्यांची भक्ती पाहून स्वतः पांडुरंगाने विठ्ठलाने त्यांच्यासाठी पुष्पक विमान पाठवलं ते संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट आलेला आहे ज्याचं नाव आहे अभंग तुकाराम आणि हाच चित्रपट मी पाहिलेला आहे। चला तर मग ह्या चित्रपट कसा आहे आणि तुम्ही ह्या चित्रपटाला जायचं की नाही। नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर अभंग तुकाराम हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी डिरेक्ट केलेला आहे। ह्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट दिग्दर्शित केला होता जो जबरदस्त चित्रपट होता। सर्वप्रथम या चित्रपटाच्या कथेबद्दल सांगतो। संत तुकाराम महाराजांना किती त्रास दिलेला आहे, त्यांच्या गाथा बुडवल्यापासून ते किती त्यांना त्रास दिलेला आहे, त्यांच्या परिवाराला त्रास दिला, ते सगळं ह्या चित्रपटात मांडलेलं आहे आणि स्पेशली ते सगळं अभंगाद्वारे मांडलेलं आहे आणि अभंगाद्वारे या चित्रपटाची कथा पुढे सरकते, त्यामुळे ते खूप छान वाटतं। कथा एकूणच संत तुकाराम महाराजांचीच आहे। ऍक्टिंग परफॉर्मन्स बद्दल म्हणाल तर संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत योगेश सोमन यांनी एक ज्वलंत भूमिका केलेली आहे। खूप छान, म्हणजे जिथे जिथे राग दाखवायचा आहे तिथे तो राग दिसतो, त्यानंतर जिथे जिथे सौम्य भाग असेल जिथे खूप छान तुकाराम महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते तिथे तिथे दिसतं। त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक सीन येतो, त्यामध्ये सुद्धा त्यांची ऍक्टिंग खूप छान झालेली आहे। तर योगेश सोमन यांनी खूप छान काम केलेलं आहे। स्मिता शिवाळे, म्हणजे तुकाराम महाराज जेव्हा विठ्ठल भक्तीत तल्लीन असतात, मग संसारात लक्ष नसतं, त्यामुळे जो त्रागा होतो एका स्त्रीचा तो त्रागा स्मिता शिवाळे यांनी तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत म्हणजे आवलीच्या भूमिकेत खूप छान मांडलेलं आहे। त्यानंतर अजिंक्य राऊत यांनी, जे मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा जो एक हृदयस्पर्शी सीन आहे तर तो वाला सीन मध्ये अजिंक्य राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप छान पार पाडलेली आहे, कारण त्या वयात छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची ती आध्यात्मिक जी भेट झाली होती ते एक्झॅक्टली त्यांनी त्यांच्या अभिनयातना दाखवून दिलेलं आहे। आणि निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये समीर धर्माधिकारी असतील किंवा अजय पुरकर यांनी तर जबरदस्तच भूमिका केलेल्या आहेत, त्यांच्यामुळे अजून चित्रपट वाटलेला आहे आणि खूप छान भूमिका केलेली आहे असं म्हणता येईल। आणि आता येऊयात की स्क्रीन प्ले किंवा कथानक कसं आहे, तर फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोन्ही पण संत गतीने चालतात, कारण ह्या चित्रपट जो आहे तो तुकाराम महाराजांबद्दल डीपली भाष्य करतो, त्यामुळे थोडंफार संत गतीने हा चित्रपट नक्कीच चालतो। पण क्लायमॅक्स मला खूप आवडला वैकुंठ गमनाचा, सो तेही खूप छान वाटलं। आता चित्रपटाच्या गाण्यांबद्दल बोलावं तर संगीत ह्या चित्रपटाचा आत्मा आहे, म्हणजे जे अभंग, मला वाटतं 10 एकूण अभंग आहेत, अवधूत गांधी यांनी ते सगळे अभंग रचलेले आहेत माझ्या मते तरी, आणि इतके छान वाटतात। त्या अभंगातला भाव, त्यातलं सार, त्यातलं जे कथा आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं आणि तुकाराम महाराज काय होते ते हे नक्की कळतं। सो संगीत ह्या चित्रपटाचा आत्मा आहे म्हणू शकतो। डिरेक्शन बद्दल म्हणाल तर दिग्पाल दादाने पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईमध्ये जितकं छान डिरेक्शन केलं तितकं छान इथेही डिरेक्शन झालेलं, स्पेशली जिथे जिथे वारकऱ्यांचे सीन्स आहेत आणि अभंग पण आहे आणि ती कथा पण आहे, तर ते सगळे सीन्स खूप छान डिरेक्ट केलेले आहेत। व्हीएफएक्स बद्दल म्हणाल तर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट व्हीएफएक्स बाबतीत इथे होता, तर संत तुकाराम महाराजांचा जो चित्रपट आहे तो इथे आलेला आहे, म्हणजे हळूहळू सुधार होतं दिग्पालदाच्या चित्रपटामध्ये व्हीएफएक्स बाबतीत। सो एकूणच ओव्हरऑल इम्पॅक्ट पाहिला तर खरंच खूप छान चित्रपट आहे, आध्यात्मिक आणि सामाजिक ज्ञान आणि एक मेसेज देऊन जातो, कारण संत तुकाराम महाराजांनी जे सहन केलं, त्यांच्या परिवाराने जे सहन केलेलं आहे समाजासाठी, ते सगळं ह्या चित्रपटामधनं आपल्याला दिसतं आणि शिकायला सुद्धा मिळतं खूप ह्या चित्रपटामधनं। तर एकूणच खूप छान चित्रपट आहे। स्पेशली एका सीन बद्दल मेन्शन केलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांची जी भेट आहे, एक हृदयस्पर्शी भेट, तो सीन खूप छान टिपलेला आहे आणि खूप छान त्यामध्ये ऍक्शन सीन सुद्धा टिपलेले आहेत, त्यामुळे खूप ओव्हरऑल चित्रपट खूप छान वाटला। ह्या चित्रपटाला मी देईन एकूणच 5 पैकी 3.5 स्टार्स। फक्त एक खंत वाटली की चित्रपट पाहायला खूप कमी प्रेक्षक आले होते, तर माझ्या मते हा चित्रपट पाहायला आपण सगळ्यांनी जायला पाहिजे, तर असे प्रयोग खूप सारे होतील। तर इथेच थांबूया। तुमचं ह्या चित्रपटाबद्दल काय मत आहे, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला तेही सांगू शकता कमेंट सेक्शन मध्ये। इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत आपले युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा। लास्ट बट नॉट लिस्ट, विसरताय काय, स्वतःची काळजी घ्या।